नमस्कार मंडळी, मी वसंत मिस्त्री. आज आमच्या वाडीमध्ये ब्राह्मण भोजन आहे आणि मी आता तिथे जात आहे. माझ्याबरोबर आणखी 2-3 जण असं मित्र, ते दाखवते तुमका उन्हात. माझे बारके बारके मित्र आहेत, त्यांना घेऊन मी आता वरती मंदिरात जात आहे. जात ह्यांची मस्ती बघा, एकमेकांना मारतो लपता लपतं जागा लपतं जागा माझ्या मागे. अरे लपला तरी दिसतालच काही नाही खरे काय पारू. तर तुम्ही बघू शकताय, आता बघू शकताय ह्या आमचा देऊळ ब्राह्मण देव. आपल्याला मालवणी त्याला ब्राह्मण म्हणतात, ब्राह्मण खरं तर नावा. हो माझी गॅंग, हो हे वाड्याचे अध्यक्ष संघ. का वाटणार नाही तू कामा करून येईलस खरा सांग. फोटो नाही व्हिडिओ काढतोय खरा सांग. काय करे होतं वड्यात आपलं मग चल वडे थापू. तर ह्या आमचा ब्राह्मण मंदिर हा, पूजा झालेली हा आणि भटजी काका तिकडे जेवण करतात. सत्तू दादा आणि भाऊ काका बसले आहेत, गप्पा मारतात. हो हो. लता मंगेशकर किती वय झाली तरी ती गायन कशी होती हे आमचे भाऊ आहेत, कसं गायन संगीत भजन यांची खूप आवड आहे. सगळेजण मोडे वाजतात. इकडे जवान शिजलेला होता आमचा फोटो नाही, आता डायरेक्ट व्हिडिओ दिसताला तुम्ही. आता हे वडे थापून ठेवलेले आहेत. इकडे बायका वडे थापतो सगळे बघा गप्पा मारून. हो बघा, ह्यो आमचं 12ही महिने वाहणार ठरवा. जरी कुठे पण पाणी कमी पडलं तरी आमका इथे 12ही महिने पाणी भेटू शकता. मी बाकात पाणी सांगतो त्याच्यावर. पाणी दिलंय मी. आम्ही आता सगळे मिळून आमच्या इकडचं आणखी एक हिडन मंदिर आहे, बाळाप्रभू देवस्थान, त्या देवस्थानात जातो. तर तुमका चढाव दाखवते कसलो जातो, केवढा मोठा होतो तो. आता आम्ही चढान जातलो, तो पूर्ण उभो चढाव आता तो चढान. आता आमका त्या मंदिरात जायचा. ही आमची माझी सगळी गँग जाणार येणारी माझ्याबरोबर. मंथन ह्यो सगळ्यांचा लीडर हा, मी सेकंड लीडर आहे तसं बघितलं. हे नाही पाणी नाही तर पाणी जा. अरे नाही रे, बघा तुम्ही पाणी आहे का. काका त्या मंदिरात जाऊन येते हे, आम्ही जातो तिथे दाखवते. पूर्ण अडचणीचा रस्ता बघा. भडार होय गेलंय तर हे बघा, पूर्ण अडचणीचा रस्ता आहे. अडचणीच्या रस्त्याने आम्ही जातो. बघा रस्ता बघा. मंथन ह्या वर्षी मुख्यमंत्री आहे तो. अरे चल केवढी अडचण होती बघा. चल चल दर्शन, चल दर्शन माझ्या मागे लपलो बघा. त्याला कॅमेरा द्यायचा नाही आता म्हणून तो मागे लपलेला माझ्या. पण मी त्याला काही करून कॅमेऱ्याच्या समोर आणतले, आम्ही ठरवलेलं होतं म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर आणलेच. दर्शन कसं वाटतं कॅमेऱ्याच्या समोर येऊन, बोल रे
काहीतरी बोल काही नको असं लास्टा पोरको तेच आमची वाट बघित थांबले आहेत मंदिराच्या जवळ येलो आम्ही हो जरा सरळ पुढे जाऊन थांबले चला हा बघा बरं मस्त मंदिर आहे बघा बाळाप्रभू देवस्थान पूर्ण जंगलात आणि एवढी शांतता नाही ते पण तेवढीच भीती पण हा सरपटणारे प्राणी असतं किंवा बिबटे वगैरे पण ह्या ठिकाणी फिरतात भरपूर त्याच्यामुळे येताना ग्रुपने द्या एकटे एकटे कधी येऊ नका येत असाल तर काहीतरी आपल्यावर काठी किंवा काहीतरी एक अशी वस्तू घेऊन या की तुमचं संरक्षण होऊ शकता नाही तर ग्रुपने या जंगल बघा केवढा आता फुल जंगल पूर्ण चारही बाजूंनी जंगल तरी बघा पूर्ण खालीपर्यंत त्यामुळे या ठिकाणी येताना जर का काय कधी पण यायचं असतात तर हातात काहीतरी हत्यार म्हणजे किंवा काठी वगैरे काहीतरी असं होईल सोबत नाहीतर कसा की कोणताही प्राणी किंवा काही अचानक समोर येऊ शकतं चला आता आपण मंदिरात जाऊया हा आपला बाळाप्रभू देवस्थान म्हणत्या खालसून कापूया आपण काय म्हणत्या बरोबर आपटला हा आमचा बाळाप्रभू देवस्थान पूर्ण थंडगार वातावरण येते इथे येऊन एवढा शांत वाटतं आता मस्त हे बघा यांची करामती सुरुवात झाली मार मार पुषप मार रे आता लाजतो कॅमेराच्या समोर इथे कशा लागतो काय समजत नाही अरे गाडी वगैरे हा आता हे काढताय बघा 2 3 हा 4 5 पण 6 मारले पण ते सगळे चुकीचे काय उपयोग नाही त्याचा काय बरोबर बारू आता कॅमेऱ्याच्या समोर होय म्हटल्याशिवाय पर्यायच नाही नाही म्हणतच नाही माका म्हणतो चौदा डोक्या आपटला म्हणतात बस म्हणता आता वाघ बीज बरीच माका एकट्याक टाकून पळान जाशात मी भित्रो आहे माका एकट्याक टाकून पळान जाशात येतो सगळे जण पाठसून कॅमेऱ्यावर हात धरले आता सगळेजण येतो मागून हे बघा तर आम्ही ही सण खाली जातो हे का बघूचा पुढे काय असं आता पुढे काय नाही फक्त माडांची झाडं आहोत 4-5 आणि जंगल नंतर असं एक तळी आहे ते पण त्या तळीत पाणी आहे काय बघूया आधी तळी आता तळीत पाणी असताना आम्ही एकदा ना इथे कौंडाळा घेऊन गेलो तिथे वेल होती काय केलं सांग मध्ये हे बघा इथे एक तळी जुन्या माणसांनी बांधलेली काय केलं माहिती गेलो आणि बघलो तर कौंडाळा हा टोकावरती करायचा काय म्हटला काय गावाची नाही ते तो ना तो ह्या दिसता तोडलेला झाड हा एका लागान अशी वरती खांदी होती म्हणजे ह्याचा भेंड्याचा झाडाचा आणि वरती होती किती 4-5 होती कौंडाळा रे कौंडाळा गणपती बाबाची तर ती काढूसाठी आम्ही मी माझ्या मावशीचं झील आणि पप्पा गेलो बघलं तर वरती इतक्या वरती कोणा चढाक जमा झाला या जंगलात काय केलं खालसूनच झाड तोडून टाकलं गावली किती आमका 2 काय 3 वरती रवली सगळी वर रवली वेल आणि पडली त्याच्या 2-3च पडली हे बघ हे
धडपडे हे कार्बनची किंग आहे. 2 वेळा पडले. हे नारळ चला घेऊन जाऊया. आता नारळ गावला आपल्या हे बघा. नाही फोडलेलं वाटतं रे. नाही रे खराब आहे वाटतं रे. खराब आहे. हे बघा मी आता पाणी टाकलेलं आहे. काय उपयोग नाही नारळाचा. आमका वाटलं नारळ गावलो मस्त की फोडून खाणं असतं पण झालं पचको आमचं सगळ्यांचं. आमका एक नारळ भेटलो हा वाटेन खाली येताना. चीर काढलं मी त्याच्यावर. सगळ्यांची याच्यावर मेहनत चालू हा नारळ फोडूसाठी. खाली आहे तर कोयतं गावतो पण आमका नेवतो नाही खाली नेलो तर तो आमका गावाचं नाही खाऊ. हे सरळ सरळ ठेव नारळ सरळ ठेव ना दगड तुझ्या येऊन बसा उलटो. काय बघलं सांगलेलं आहे मी येऊन बसतो म्हणा. पारू दी ग्रेट माणूस. थोडे खालसून बघतील ना. ओके डन. आता आम्ही नारळ फोडलेलो हा. आता आम्ही खातो आणि डायरेक्ट खाली जातो जेवक. जेवण काय वाढूक घेऊक नाही आम्ही जे आमका बरोबर तरी मान्य हा. पण भटजीन झाल्याशिवाय काय आमका जेवक भेटत नाही आमका माहिती आहे. भटजीन अजून झाला नसताना आम्ही नारळ खातो आता आणि खाली जातो. वहिनी एवढे सोडता सगळे वार आजच होत. यस रविवारचा उपास उद्या संकष्टी आहे ना. हो होताच लक्षातच नाही. जेवण वाढू सुरुवात केलेली भटजींचा तिकडचा कार्य झाला. आम्ही वरून खाली येईपर्यंत होईल. पाणी घेऊन येते मी. वाढूक लागते वाढूक लागतंय. माणसं बसली. वाढू सुरुवात केली तर मी आता हे बघा हांड भरून घेऊन जात आहे पाणी. सकाळी साफ केलेला म्हणजे जेणेकरून आमका पाणी गावू शकता. बरा मगाशी काढून ठेवला. हा हे भांडी भरूची आणखी माका पाणी एक बसवलं नाही ते खदू झाला. 5 मिनिटं थांबावा. सगळेजण खुश एकदम.